रिया विचारात गुरफटून गेली होती. तिला असे वाटत होते, ज्या गोष्टीला पण छोटीशी गोष्ट समजत होतो तीच आज आपल्या आयुष्यात अशा प्रकारे वादळ घेऊन येईल असे वाटलेच नव्हते. रियाच्या मनात अनेक चांगले वाईट विचार येत होते. तिला एक क्षण असे वाटले की सोहम किती वाईट मुलगा आहे. आता ती स्वतःशीच बोलू लागली होती. तिला वाटत होते की जर सोहमला आपल्याला फसवायचे असते तर त्याने तसे केले असते. पण तिला त्यावरून तिने घेतलेला निर्णय याबद्दल तिला शांसकता वाटत होती. आपण चुकीचा तर निर्णय घेतला नाही ना, की सोहम म्हणत असेल ते सगळे खरे असेल. आणि जर विनीता खरं बोलत असेल तर, जरी विनीता सोहमच्या आयुष्यात परत नाही आली तरी त्या मुलाचे काय? खरंच तो मुलगा सोहमचा असेल आणि जर तो मुलगा सोहमचा असेल तर सोहम काय निर्णय घेईल? मी सोहमवर विश्वास ठेवायला हवा का? मला पण सोहमने फसवले हे 100% खरे नाही. त्याने मला त्याच्या पास्टबद्दल सांगण्याचा प्रयत्न केला होता, पण आईंनी घातलेल्या शपथेमुळे तो मला काही सांगू शकला नव्हता. पण अभि दादा म्हणाला तसे विनीता खरंच चांगली मुलगी नसेल तर, की मी एकटी पडल्यामुळे सोहमला आपल्या जवळ आणण्याचा प्रयत्न करत असेल. असे अनेक विचार तिच्या डोक्यात येऊ लागले होते. आता अशा विचाराने तिचे डोके दुखू लागले. किती डोक्याला हात लावून बसली होती. सोहमने तिच्याकडे पाहिले. तिने डोक्याला हात लावलेला पाहून त्याला समजले की तिचे डोके दुखत असेल. म्हणून तो तिला एक पेन किलर देतो आणि म्हणतो, हे घे, तुला जरा बरं वाटेल. रिया पेन किलर घेते आणि त्याला थँक्यू म्हणते. पण आता या दोघांच्याकडे जास्त काही बोलण्यासारखे उरले नव्हते. सोहम रियाकडे पाहत विचारत करू लागतो, रिया माझ्यावर विश्वास ठेवेल का? ती माझी साथ देईल का? ती आता या क्षणी माझ्याबद्दल काय विचार करत असेल? तिला मी वाईट आहे असे तर वाटत नसेल ना? जे क्षण आम्ही दोघांनी आता आनंदाने जगायला पाहिजे होते ते माझ्या भूतकाळाने आम्हा दोघांना पासून हिरावून घेतले होते आणि माझ्यामुळे रियाला त्रास होत आहे. असे अनेक विचार सोहमच्या डोक्यात सुरू होतात. आता मात्र त्याला या सगळ्यांचा प्रचंड त्रास होत असतो. थोड्या वेळाने त्याची नजर रियाकडे जाते तर ती तशीच खुर्चीत झोपी गेलेली असते. तो तिला अलगद उचलून बेडवर झोपवतो आणि तिच्यासमोर खुर्चीवर बसून तिच्याकडे पाहत असतो. तिच्याकडे पाहता पाहता त्याला कधी झोप लागते हे त्यालाच कळत नाही. दुसऱ्या दिवशी दोघेही वेळाने उठतात. रिया उठून आवरत असते. आरशात बघून आपले केस विंचरत असते. इतक्यात सोहमला जाग येते आणि त्याचे लक्ष रियाकडे जाते. तो तिच्याकडे पाहतच राहतो. इतक्यात रिया केस विंचरून पाठीमागे पाहते तर सोहम तिला पाहत असतो आणि दोघांची नजरानजर होते आणि रिया थोडीशी बाजूला होते. सोहमही उठून स्वतःचे आवरून घेतो. 10 वाजलेले असतात. सोहम नाश्त्याची ऑर्डर देतो. दोघेही नाश्ता रूमवरच करतात. नाश्ता करून झाल्यानंतर सोहम रियाला फिरायला जाण्याविषयी विचारतो. ती हो असं थंड प्रतिसाद देते. ते दोघेही फिरायला जातात. जणू काही विनीताने त्यांचा पाठलाग करायचा ठरवलेला असतो, पण विनीताला माहीत नसते की तिचा कोणीतरी पाठलाग करत आहे. आता तर तिला असेच वाटू लागते की जो माणूस सुजयने आपल्या पातळीवर ठेवला असेल म्हणून ती ही गोष्ट इग्नोर करते आणि सोहमचा आणि रियाचा पाठलाग करते. ते दोघेही बरेचसे फिरून झाल्यानंतर एका हॉटेलमध्ये जेवणासाठी थांबतात. त्यांचे जेवण आटोपल्यावर ते बाहेर पडतात. इतक्यात विनीता त्यांच्यासमोर येते आणि सोहमच्या गळ्यात पडते. एक क्षण सोहम अस्वस्थ होतो. त्याला काहीच सुचत नाही. तो विनीताला ढकलून देतो. विनीताला आता राग आलेला असतो. विनीता सोहमला धमकावते, सोहम तू हे बरोबर नाही करत आहेस. सोहम आणि तू जे काही वागतोस ते बरोबर आहे का? विनीता म्हणते, नसेल बरोबर, पण तुला आपल्या मुलासाठी आपल्या मुलाला स्वीकारावं लागेल आणि मी तुला असे सहजासहजी सोडणार नाही. इतक्यात रियामध्ये बोलते, कशावरून हा मुलगा सोहमचाच आहे? रियाच्या या बोलण्याने विनीताच्या चेहऱ्यावर 12 वाजतात आणि विनीताच्या चेहऱ्यावरचे भाव रिया लगेच टिपून घेते आणि रियाची खात्री होते की हा मुलगा सोहमचा नाही. तिला आता आणखीनच धीर येतो. विनीता म्हणते,
हे बघ रिया, तुला काहीच माहीत नाही आहे, तू मध्ये बोलू नकोस. आणि सोहम मला ही माहीत आहे की हा त्याचाच मुलगा आहे आणि हा माझा नि सोहमचा प्रश्न आहे. तू मध्ये पडू नकोस. रिया, पहिल्यांदा याचा पुरावा घेऊन ये की हा मुलगा सोहमचा आहे आणि हा प्रश्न फक्त तुमच्या दोघांचा नाही, तर सोहम आता माझा नवरा आहे, त्यामुळे यामध्ये मी बोलू शकते. रियाच्या बोलण्याने विनिता पुरती गोंधळून जाते आणि सोहम अवाक होऊन तिच्याकडे पाहतच राहतो. सोहमला आता असे वाटू लागते की रिया आपल्याला सोडून जाणार नाही. रियाच्या बोलण्यामुळे आता विनिता निघून जाते. थोड्या वेळाने सोहम आणि रिया देखील हॉटेलवर निघून जातात. उद्या त्यांना घरी जायचे असते म्हणून ते संध्याकाळी शॉपिंगला जातात. रिया सर्वांसाठी स्ट्रॉबेरीचे हँडमेड गिफ्ट घेते आणि थोडीफार शॉपिंग करून झाल्यानंतर ते थोडा वेळ मार्केटमध्येच फिरत राहतात. ते रात्री 8 वाजता हॉटेलवर जाऊन जेवण करतात, पण आता त्यांच्या वागण्या बोलण्यात तुटकपणा आलेला असतो. सोहमला रियाच्या वागण्यातला बदल जाणवत असतो. अर्थातच तिचे वागणे बदललेले स्वाभाविकच होते. जेवण झाल्यावर ते रूमवर जातात. रूमवर गेल्यानंतर रिया चेंज करायला जाते. तिने टाईट फिटिंग पंजाबी ड्रेस घातलेला असतो. ड्रेस हा पाठीमागे चेन असते. ती बराच प्रयत्न करत असते, पण तिला चेन लागत नाही, निघत नाही. तिच्या मनात येते की सोहमची मदत घेऊया का, म्हणून सोहमकडे जाते. ती त्याला सांगण्याचा प्रयत्न करत असते, पण तिला सांगणे जमतच नाही. शेवटी परत ती बाजूला जाऊन बसते. सोहम याच विचारात असतो की हिला काय सांगायचे असेल आणि तो गॅलरीत जाऊन उभा राहतो. रिया परत ड्रेस चेंज करण्याचा प्रयत्न करते. सोहम गॅलरीतून हळूच बघतो. त्याला लक्षात येते की तिला चेन निघत नाही. तो आत जातो आणि तिची हेल्प करून परत गॅलरीत येऊन उभा राहतो. रिया सोहमकडे पाहतच राहते. तो गॅलरीत गेल्यानंतर ती चेंज करून घेते आणि तीही गॅलरीत जाऊन उभी राहते. सोहम रियाची परत एकदा माफी मागतो. इतके छान दिवस माझ्यामुळे खराब झाले आहेत, जमलं तर मला माफ कर. रिया काही न बोलता नुसती हं करते. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून ते घरी जायला निघतात. सगळा प्रवास ते एकमेकांशी न बोलताच करतात. घरी पोहोचल्यानंतर मालतीबाईंना दोघांना एकत्र बघून हायसे वाटते. त्या सुटकेचा निश्वास सोडतात. त्यांना वाटत असते सोहमने रियाला सगळे काही सांगितलेले असेल आणि रियाने त्याला माफ देखील केलेले असेल. आता या क्षणी काही न बोलता गप्प राहतात आणि दोघांसाठी खायला घेऊन येतात. दोघेही फार काही न बोलता गुपचूप खाऊन घेतात. रिया रूममध्ये फ्रेश व्हायला जाते. सोहम तिथेच हॉलमध्ये बसलेला असतो. रिया गेल्यानंतर मालतीबाई सोहमकडे बघून विचारतात, काय झाले सोहम? रिया जरा शांतच वाटत आहे. तू बोललास का तिच्याशी? काय म्हणाली ती? रागावली असेल ना? सोहम, अगं आई, किती प्रश्न विचारतेस? मालतीबाई, तुम्ही दोघे गेल्यापासून फार काळजी वाटत आहे. सोहम, मी तिला सगळे खरे सांगून टाकले, पण त्यानंतर ती काहीच बोलली नाही. मालतीबाई, अरे तिला वाईट वाटले असणार आणि या धक्क्यातून तिला बाहेर पडायला थोडा वेळ लागेल. तू तिची काळजी घे. मालतीबाईचे बोलणे पूर्ण होते न होते रिया इतक्यात बॅग घेऊन येते. सोहमला आणि मालतीबाईंना धक्का बसतो. मालतीबाई रियाला विचारतात, हे काय रिया, तू बॅग घेऊन का आलीस? रिया, काही नाही आई, काही गिफ्ट आणि वस्तू आणल्या होत्या, तुमच्या सगळ्यांसाठी त्या द्यायच्या होत्या. हे ऐकताच मालतीबाई सुटकेचा निश्वास सोडतात. रिया सर्वांसाठी आणलेल्या वस्तू देऊन रिकामी होते आणि बऱ्याच वस्तू त्यांनी आपल्या माहेरच्या लोकांसाठी आणलेल्या असतात. तर ती मालतीबाईंना विचारते, मी आज संध्याकाळी आईकडे जाऊन येऊ का? त्यांच्यासाठीही मी गिफ्ट्स आणले आहेत, मला त्यांना ते द्यायचे आहेत. मालतीबाई, हो, जाताना सोहमला सोबत घेऊन जा. रिया, बर. तेवढ्यात रियाच्या आईचा फोन येतो. ती त्यांची खुशाली विचारते आणि याला कधी आलात हे देखील विचारते. रिया त्यांच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे देते. रियाची आई यांना 4 दिवस राहायला ये असे सांगतात. तर रिया लगेच मालतीबाईंना विचारून घेते. मालतीबाई तिला जा असे सांगतात, पण असे आईने अचानक का बोलावले असेही त्या विचारतात.
रिया त्यांना सांगते की मामाचे माझ्याकडे काहीतरी काम आहे. मालतीबाई, बर ठीक आहे जा, पण जास्त दिवस राहू नको, तुझ्याशिवाय नाही करमणार इथे आम्हाला. रिया त्यांना बरं असे म्हणते. दुपारचे जेवण करून सगळेजण थोडा वेळ आराम करतात. रिया बेडरूममध्ये जाते. आईकडे जाण्यासाठी ती तिची बॅग भरते आणि थोडा वेळ आराम करावा म्हणून ती बेडरूमचा दरवाजा बंद करायला जाते. इतक्यात सोहम बेडरूममध्ये परत येत असतो आणि तो दरवाजा बंद करते. दरवाजा सोहमच्या तोंडावर जोरात आदळतो. सोहम मोठ्याने ओरडतो, आई गो. रिया दरवाजा उघडून पाहते तर सोहमला दरवाजा लागलेला असतो. ती त्याला सॉरी म्हणते, पण सोहमला इतके वाईट लागलेले असते की त्याच्या डोळ्यात पाणीसुद्धा आलेले असते आणि तो रियाला इट्स ओके म्हणून आत बेडरूममध्ये जातो. रिया त्याच्या पाठोपाठ त्याला सॉरी म्हणून त्याच्या मागे जाते आणि त्याला पाणी प्यायला देते. सोहमला मात्र तिला रागावताही येत नव्हते. सोहम बॅग बघून रियाला म्हणतो, झाले का पॅकिंग? तुला खरं तर माझा राग आला आहे ना, आणि म्हणूनच तू तुझ्या आईकडे जात आहेस. जर तुला जायचं होतं तर येतानाच मी तुला आईकडे सोडून आलो असतो. तू इथे माझ्यासोबत आली आहेस, त्यामुळे आईला असं वाटत आहे की तू मला माफ केले आहे आणि आता तू मला स्वीकारले आहे. तू नक्की 4 दिवसांनी परत येणार आहेस की नाही? तू परत नाही आलीस तर आईला काय वाटेल? रिया मनातल्या मनात, हा किती वेडा आहे. जर मला घर सोडून जायचे असते तर मला महाबळेश्वरला ज्या दिवशी मला ही गोष्ट कळली त्याच दिवशी गेले असते ना, आणि मी एक वेळ याच्याशी असे वागू शकते, पण आईबाबांशी असे का वागू? सोहमने मनातल्या मनात किती गैरसमज करून घेतले आहेत. पण बरं झालं यांना असं वाटत आहे. बघू हे काय निर्णय घेतात ते, आणि यांच्या मनात नेमकं काय चाललं आहे तेही कळेल. रिया आता गालातल्या गालात हसते आणि सोहमवर चिडल्याचा आव आणते. रियाला गप्प बसलेले पाहून सोहमला असेच वाटते की खरंच रागावली आहे आणि बहुतेक ती आपल्याला आता कायमची सोडून जाणार, असे अनेक विचार त्याच्या मनात येऊ लागतात. संध्याकाळी ते चहा घेऊन घरातून बाहेर पडतात. सोहम रियाला सोडायला निघालेला असतो. रिया जाताना सर्वांचा निरोप घेऊन निघते, पण ती सोहमची जास्त काही बोलत नाही. सोहम तिची बॅग गाडीत ठेवतो आणि तिला बसण्यासाठी दरवाजा उघडून देतो. रिया गाडीत बसते. सोहम दरवाजा बंद करतो आणि तोही गाडीत बसतो. रिया गाडीतून एकदा हात बाहेर काढून आईबाबांना सोहमशी काही बोलत नाही. ते थोड्या अंतरावर गेल्यानंतर सोहम तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतो. सोहम रियाला म्हणतो, हे बघ रिया, मला खरंच एक संधी दे. मी हा सगळा प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो लवकरात लवकर, आणि खरंच मी तुला नाही फसवलेले आहे. प्लीज माझा विश्वास कर. अरे रिया त्याला काहीच प्रतिसाद देत नाही. आता तिने त्याची परीक्षा पाहायची ठरवलेली असते, त्यामुळे ती आपल्या मतावर ठाम आहे असेच त्याला दाखवते. सोहम तिची विनवणी करत असतो. तेवढ्यात ते रियाच्या घरी पोहोचतात. गाडी थांबल्यानंतर रिया लगेचच गाडीतून उतरून सरळ घरात जाते. सोहम गाडी पार्क करतो आणि रियाची बॅग घेऊन घरात जातो. रियाचे आई बाबा दोघांचेही घरात स्वागत करतात आणि रियाची आई देखील दोघांची दारातच दृष्ट काढते आणि दोघेही घरात जातात. घरात गेल्यानंतर चहा पाणी गप्पा वगैरे होतात. रिया तिने महाबळेश्वरवरून आणलेल्या सर्वांना सर्व वस्तू देते. सर्वांना आणलेले गिफ्ट पाहून खूप आनंद होतो. अर्पिता वहिनी आणि आई जेवणाची तयारी करतात. रितेश दादा सोहमची मामा मामींची रीतसर ओळख करून देतो. तशी त्यांची लग्नात ओझरती ओळख झालेली असते. तो सांगतो की मामा CID ऑफिसर आहेत आणि ते त्यांच्या कामासाठी आले आहेत. आता त्यांच्या गप्पांना जोर चढतो. सोहमची नजर इकडे तिकडे रियाला शोधत असते. रिया एकदा आईसोबत आत गेली, त्यानंतर बाहेर आलीच नाही. सोहमला मनातल्या मनात वाटू लागते की रिया जाम भडकली आहे. त्याच्या मनात आता त्याचेच विचार परत सुरू होतात. आई आणि अर्पिता वहिनी सगळ्यांना जेवायला वाढतात. सगळ्यांची जेवणे होतात आणि सोहम घरी जाण्यासाठी निघतो. तो जाताना सर्वांचा निरोप घेतो, पण तिथे रिया असत नाही. अर्पिता वहिनी त्यांना सांगते की रिया तिच्या बेडरूममध्ये आहे. सोहम तिचा निरोप घेण्यासाठी तिच्या बेडरूममध्ये जातो, तर रिया सोहम आणि तिचा मोबाईलमधला फोटो बघत असते. सोहम तिच्या पाठीमागे जाऊन उभा राहतो. तिच्या मोबाईलमध्ये ती दोघांचा फोटो बघत आहे हे त्याला दिसते आणि तो तिच्या खांद्यावर हात ठेवतो. तशी
तशी ती गडबडून उठते आणि सोहमला इथे काय करत आहात असे विचारते. सोहम, काही नाही, मी निघालो होतो म्हणून तुला बाय म्हणायला आलो आहे. रिया, ओके बाय, आणि तो निघून जातो. तिला आता खूप रडू आलेले असते, पण ती स्वतःला सावरते. सोहमच्या पातळीवर ठेवलेला माणूस सुजयला खबर करतो आणि सुजयला खरंच आनंद होतो. त्याला आता वाटत असते की रिया सोहमला सोडून गेली असेल आणि तो मनोमन खुश होतो. त्याला असं वाटत आहे की आपला एक प्लॅन सक्सेसफुल झाला आणि सोहमचा बऱ्यापैकी बदला घेतल्याचा आनंद होत असतो. आजची रात्र सोहमची आणि रियांची एकमेकांच्या आठवणीतच निघून जाते. दुसऱ्या दिवशी सकाळी आई रियाला उठवते. काय हे रिया, जा आता तरी लवकर उठत जा, लग्न झाले आहे तुझे. रिया, काय ग, आणि थांब ना थोडा वेळ, झोपू दे. आई, नाही रिया उठ पटकन, सकाळचे 7 वाजले आहेत. रिया उठते आणि आवरून घेते आणि डायनिंग टेबलवरती नाश्ता करायला जाते. आई आणि अर्पिता वहिनी सगळ्यांना नाश्ता देतात. सगळेजण नाश्ता करत एकमेकांशी बोलत असतात. सुमितराव रियाला विचारतात, रिया बेटा, कसे वाटत आहे नवीन घर? तुला करमले ना तिथे? रिया, हो बाबा. आणि रिया जास्त काही बोलत नाही. मामी रियाला विचारतात, काय ग रिया, माणसं चांगली आहेत का? रिया, हो मामी. इतक्यात मामांना एक फोन येतो. मामा फोनवर बोलत असतात. रियाचे लक्ष त्यांच्या बोलण्याकडे जाते. मामा फोनवर बोलताना म्हणतात, काय, विनिता महाबळेश्वरला गेली होती? कशाला, काय खबर मिळाली का? फोनवरून पलीकडील व्यक्ती नाही सर, पण ती बऱ्याच जणांना भेटली होती. त्याचे डिटेल्स साहेब मी तुम्हाला भेटल्यावर देतो. मामा, बर, येतो मी लगेच. मामा फोन ठेवतात आणि मामींना सांगतात, हे बघ, मला अर्जंट काम आहे, आत्ताच निघावे लागणार, मी येतो. आणि ते घाई गडबडीत निघून जातात. रिया मामींना विचारते, काय ग मामी, मामा इतक्या गडबडीत कुठे गेला? आणि मामा काय बोलत होता फोनवर? मामी, काय नाही ग रिया, नेहमीचंच आहे. तुला तर माहीत आहे ना त्यांचे काम. आणि मामी आपल्या कामाला लागतात. इतक्यात आई रियाला हाक मारते आणि रिया आईजवळ जाते. आई रियाकडे बघून, हे बघ भरला तुझा. आणि आज काय ऑफिसला जावे लागणार का? रहा ना आज घरीच. तुझ्याबरोबर असा वेळ घालवायला परत मिळणार आहे का आम्हाला? बघता बघता 4 दिवस निघून जातील आणि तुलाही जावे लागेल तुझ्या घरी. रिया, हे बघ आई, जवळजवळ महिनाभर सुट्टी झाली आहे आणि आज जर नाही गेले तर कायमच घरी बसावे लागेल आहे. बर तू कुणाची ऐकशील असे तर शपथ. रिया आईच्या गळ्यात पडून, असे काय ग आई, येईन ना संध्याकाळी लवकर घर. बरं, मी निघते आता, वेळ होत आहे. घाई गडबडीत रिया ऑफिसला गाडी पार्क करत असताना तिचे समोर लक्ष जाते तर समोर सोहम उभा असतो. तो तिच्याकडे बघून हसत तिला हाय म्हणतो. तिला एक क्षण मनातून आनंद होतो, पण दुसऱ्या क्षणीच सगळं आठवून तिचा चेहरा पडतो आणि ती त्याला कोणताच प्रतिसाद न देता ऑफिसमध्ये निघून जाते. सोहमला थोडे वाईट वाटले, पण तरीही तो तिच्या पाठीमागून ऑफिसमध्ये जातो. ऑफिसमध्ये गेल्यानंतर ती त्यांच्या कामात बिझी होतात. इतक्यात सोहमला कुणाचा तरी फोन येतो आणि तो फोन उचलून बाहेर जातो. रियाला थोडा संशय येतो. तिला असे वाटते की हा फोन विनिताचा तर नसेल ना. तिला आता फारच अस्वस्थ वाटते. तिचे खरंच मनापासून सोहमवर प्रेम असते, पण आता ती त्याच्याशी बोलत नसल्यामुळे त्याला विचारू पण शकत. सोहम फोनवरचे बोलून आत येतो आणि तो आपल्या कामाला लागतो. त्याला परत एकदा फोन येतो. तू फोनवर संध्याकाळी भेटायला येईल असे सांगून फोन ठेवतो. रियाचा संशय आता वाढतच असतो, पण आता कसे कळणार सोहमचे काय चालले आहे म्हणून ती विचार करू लागते आणि तिला या क्षणी अभिराजाची आठवण येते, पण सोहम समोर ती फोन करू शकत नाही. ती आता लंच ब्रेकची वाट बघू लागते आणि मनाशी ठरवते, लंच ब्रेकमध्ये अभिदादाशी फोन करून सोहमच्या वागण्याबद्दल बोलून घेऊ. दुपारी लंच ब्रेक होतो. ती बाहेर पडणार इतक्यात सोहम तिला अडवतो आणि लंच करायला सोबत जाऊ असे म्हणतो. तिला आता काही सुचतच नाही. ती त्याला सर्वांसमोर नाही म्हणू शकत नाही. ती सोहमला बर म्हणते आणि त्याच्यासोबत खाली जाते. ते दोघेही कॅन्टीनमध्ये पोहोचतात, पण रिया डब्बा न्यायचे विसरून जाते. कॅन्टीनमध्ये गेल्यावर तिच्या लक्षात येते की आपण डब्बा वरतीच विसरून आलो आहोत. ती सोहमला आपण डब्बा घेऊन येतो असे सांगते. सोहम बर म्हणून तिची वाट बघत थांबतो.
रिया पटकन कॅन्टीनमधून बाहेर पडते. कॅन्टीनमधून बाहेर पडताच तिच्या लक्षात येते, हीच वेळ आहे, आपण अभिदादाला फोन करून घेऊ. आणि ती लगेच दादाला फोन करते. अभि फोन उचलतो. बोल रिया, आज कसा काय फोन केला? रिया, अरे अभिदादा, तुझ्याकडे थोडं बोलायचं होतं, वेळ आहे का? अभि, हो बोल ना. रिया, अभिदादा, आम्ही जेव्हा महाबळेश्वरला गेलो होतो तेव्हा मला सोहमनं सगळं काही सांगितलं आहे आणि तिथे आम्हाला विनिता देखील भेटली होती. अभि, हो रिया, मला सगळं माहीत आहे. मला सोहमने सगळं काही सांगितलं होतं आणि आता तू रागाने घर सोडून गेली आहेस हे देखील सांगितले आहे. आणि तू आईबाबांना माहेरी जाते असं खोटं सांगितलं ना? रिया हसतच, अरे नाही रे अभिदादा, मी खरंच माहेरी आले आहे. मामा मामीने त्यांच्यासोबत 4 दिवस राहण्यासाठी बोलवले आहे. सोहमने त्याचा वेगळाच अर्थ घेतला आणि मीही त्याची परीक्षा घेण्यासाठी खोटे नाटक केले. पण अरे दादा, खरे कारण वेगळेच आहे. मला सोहमवर संशय येत आहे. जरा बघ ना, ते विनिताला भेटतात की नाही असं. अभि, रिया तू वेडी आहेस का? सोहम काहीही झालं तरी तिच्याकडे जाणार नाही आणि त्याचा फक्त तुझ्यावर प्रेम आहे. सांगतो ना तुला, हे विनिताचे कार्य करत आहे ते फक्त सोहमला त्रास द्यायला असणार किंवा तिचा कोणता तरी स्वार्थ असेल. ती फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी माणसांची नाते जोडते. तू थोडा धीर धर, यातून नक्कीच काहीतरी मार्ग निघेल. आणि मी बघतो सोहमशी बोलून घेतो. रिया आता फोनवर बोलत ऑफिसमध्ये पोहोचलेली असते. ती आपला डब्बा घेते आणि अभिदादाला म्हणते, मी आता थोडी गडबडीत आहे, तुला नंतर फोन करते. अभि, चल बाय. रिया, बाय. रियाला इतका का वेळ लागतो आहे म्हणून सोहम तिला बघण्यासाठी ऑफिसमध्ये येतो. रिया ऑफिसमधून बाहेर पडलेली असते. तिची आणि सोहमची पायरीवर टक्कर होती आणि अचानक समोर आल्यामुळे तिचा तोल जातो. ती पायरीवरून पडणार इतक्यात सोहम तिला पकडतो. त्याने तिला कमरेत हात घालून तिला पकडलेले असते. तिच्या आता अंगात शहारे उठतात आणि दोघांची नजरानजर होते. दोघेही एक क्षण एकमेकात बुडून जातात. थोड्या वेळात ती भानावर येते आणि त्याला दूर करते. दोघेही एकदम एकमेकांना सॉरी म्हणतात. रिया सोहमला म्हणते, जाऊया ना कॅन्टीनमध्ये? सोहम, हो चल. दोघेही कॅन्टीनमध्ये जाऊन डब्बा खातात. त्यांच्यासोबत ऑफिसमधले इतरही लोक त्यांच्यासोबत असतात. ते त्यांना चिडवत असतात. दोघेही लाजून गुपचूप डब्बा खातात. संध्याकाळी ऑफिस सुटल्यानंतर दोघेही निघून जातात. रिया घरी पोहोचल्यावर आपली गाडी पार्क करत असताना तिचे लक्ष गेट बाहेर जाते. तर तिथे तिला सोहम उभा दिसतो. तो तिला बाय म्हणतो आणि निघून जातो. ती गालातल्या गालात हसते आणि घरात निघून जाते. घरात गेल्यानंतर ती आवरून चहा पाणी घेऊन ती रितेश दादाशी गप्पा मारत बसते. ती मामीला विचारते, अजूनही मामा कसे आले नाही? अगं, US केस गोंधळून टाकणारी आहे ना, त्यामुळे त्यांना वेळ होत आहे. रिया मामीच्या बोलण्याचा विचार करू लागते. तिच्या मनात येते, ही विनिताबद्दल तरी काही नसेल ना? कारण मामा सकाळी विनिता आणि महाबळेश्वर याविषयी फोनवर बोलत होते आणि US केस म्हणजे विनिता देखील US वरून आली आहे, म्हणजे हे तिच्याबद्दलच नसेल ना? आता रिया अनेक तर्कवितर्क करू लागली. तिच्या मनात अनेक विचार घोळत होते. तिच्यासाठी सगळंच गोंधळून टाकणारं होतं. तिचं कन्फ्युजन आता वाढतच होतं. एवढ्यात मामा घरी येतात आणि जेवणाची देखील वेळ झालेली असते. आई सर्वांना जेवायला वाढायला घेते. सगळे जेवायला बसतात. मामा देखील फ्रेश होऊन जेवायला येतात. रियाच्या मनात विचार येतो की जेवण झाल्यावर आपणच मामाशी रात्री जेवण वगैरे झाल्यानंतर मामाशी गप्पा मारत बसावे. इकडच्या तिकडच्या गप्पा अशा बऱ्याच गोष्टी बोलून झाल्यानंतर ती मुद्दाम विषयाला हात घालते. मामा, अशी कोणती केस चालू आहे ज्यासाठी तू USA वरून पुण्यात आला आहेस? मामा, खूप मोठी केस आहे, गुंतागुंतीची. रिया, सांगा ना मामा. मामा, एक मोठे बिझनेसमॅन आहेत. त्यांच्या इंडियामध्ये आणि USA मध्ये खूप मोठा बिझनेस आहे. सचिन परब. रिया, काय? एकदम दचकून म्हणते. मामा, अगं काय झाले इतके दचकायला? रिया, काही नाही मामा, मला हे नाव कुठेतरी ऐकल्यासारखं वाटले, बाकी काही नाही. मामा, बरं. रिया, सांग ना मामा केसबद्दल. तुला इतका केसमध्ये इंटरेस्ट कसा? आणि आत्ताच तुझं लग्न झालं आहे. जाऊन एखादा रोमॅन्टिक पिक्चर बघ किंवा एखादी लव्ह स्टोरी वाच. हे काय केसमधलं ऐकत आहेस? रिया, आज पहिल्यांदाच तुझ्याकडून असं काहीतरी ऐकायला मिळत आहे. तो चान्स मी नाही सोडणार. प्लीज सांग ना, मला ऐकायचंच आहे. मामा,
बरं ऐक, सचिन परब हे खूप मोठे बिझनेसमॅन, त्यांचे बरेच प्रकारचे बिझनेस आहेत. 6 महिन्यापूर्वी त्यांना मारून टाकण्याचा प्रयत्न झाला. रिया, मारण्याचा प्रयत्न झाला म्हणजे? ते आता जिवंत नाहीत ना? मामा, ते त्यातून वाचले आहेत, पण त्यांचा मारेकरी कोण आहे हे शोधण्यासाठी त्यांनी मयत झाल्याचे नाटक केले आहे. रिया, काय सांगतोयस मामा? हे कसं शक्य आहे? मामा, नाही, हे असेच आहे. आणि आता या घटनेचा बऱ्याच लोकांशी संबंध आहे. पण रिया, तू एवढे प्रश्न का विचारत आहेस? रिया, काही नाही मामा, असंच. मामा, बरं, आणि ते तिला याच्यापेक्षा जास्त काही सांगत नाहीत. मामांना एक कॉल येतो आणि ते परत रात्री निघून जातात. रिया आता विचारात गढून जाते. तिला विनिताबद्दल पुरेशी माहिती मिळालेली नसते. मामा इन्स्पेक्टरना भेटतात. सध्या विनिताचे काय चाललेले आहे याची त्यांना माहिती गोळा केलेली असते आणि तिचे कॉल सगळे ट्रेस केलेले असतात, तपासले जातात. यातून मामांना खूप धक्कादायक बातमी मिळते. ते रात्री घरी वेळाने येतात. घरातले बऱ्यापैकी सगळे झोपी गेलेले असतात. मामी दरवाजा उघडून मामांना घरात घेते आणि थोड्या वेळाने त्या देखील झोपी जातात. केसचा गुंता वाढतच चाललेला असतो. रिया देखील तिच्या रूममध्ये जागीच असते. मी अजूनही त्या गोष्टीचा विचार करत असते. तिला झोप येत नाही म्हणून ती टेरेसवर जाते. थोड्या वेळाने मामा देखील तिथे येतात. रियाला मामांना बघून थोडी आश्चर्य वाटते. मामा रियाला म्हणतात, बाळ, अजून तू जागीच आहेस आणि इथे काय करत आहेस एवढ्या रात्री? रिया, नाही मामा, झोपच येत नव्हती म्हणून आले इथे. पण तू इथे आत्ता काय करत आहेस? मामा, नाही ग, या केसचा गुंता वाढतच आहे. रिया, काय झाले मामा? रिया, बऱ्याच गोष्टी तुला देखील माहीत आहे. रिया, कशाबद्दल मामा बोलत आहेस? मला काहीच कळत नाही. मामा, तू संध्याकाळी मला या केसबद्दल इतका का विचारत होतीस? रिया, अरे मामा, ते मी असंच म्हणजे सहजच विचारत होते. मामा, हो का? मी विनिताचे फोन कॉल ट्रेस केलेले तपासले. त्यामध्ये सोहमचा नंबरही आढळला आणि विनिताचे व सोहमचे बोलणे देखील ऐकले आहे. रिया, मामा, मग तर तुला सगळंच कळलं असेल ना? मामा, तुला तर हे सगळं माहीत होते तर तू सोहमशी का लग्न केलेस? रिया, सोहमचा विनितावर प्रेम होतं इतकंच माहीत होतं आणि नंतर ती त्याला सोडून गेली. पण तू फोनवरचं बोलणं ऐकलं आहेस ना? ते लग्नानंतरच सोहमला देखील कळले आणि त्याने ही गोष्ट लगेच मला सांगितली. पण त्याने मला फसवलं नाही आणि मला सगळे माहीत होतं म्हणूनच मी त्याच्याशी लग्न केलेलं. मामा, आणि जर खरंच तो मुलगा सोहमचा असेल तर काय? रिया, नाही मामा, मला नाही वाटत तसे. सोहमचा विनितावर प्रेम होते, पण तो तिच्याशी असं काहीतरी वागेल यात माझा विश्वासच बसत नाही. मामा, खरंच आहे ते? रिया, म्हणजे काय? मला समजले नाही. मामा, तो मुलगा सहसा आहे की नाही हे माहीत नाही, पण विनिता मात्र दुसऱ्याच्या सांगण्यावरून सोहमला त्रास देत आहे. रिया, दुसऱ्याच्या सांगण्यावरून म्हणजे? मामा, विनिता सुजयच्या सांगण्यावरून असे वागत आहे. सुजय हा विनिताचा आणि सोहमचा कॉमन फ्रेंड आहे आणि त्याने तिला असे वागायला सांगितले. त्याला बहुधा सोहमबद्दल प्रॉब्लेम असावा. रियाला सगळं ऐकून धक्काच बसतो. रियाला असे बघून मामा म्हणतात, हे बघ रिया, आपण यातून काहीतरी मार्ग काढू. पण एक गोष्ट मात्र खरी, कोणीतरी सोहमला त्रास देण्याचा प्रयत्न करत आहे आणि आता आपल्याला एकच गोष्ट सिद्ध करावी लागेल, ती म्हणजे तो मुलगा कोणाचा आहे हे. रिया, पण आता आपल्याला हे कसं कळेल की तो मुलगा कोणाचा आहे ते? आणि विनिता खरं बोलते की खोटं हे कशावरून समजेल आपल्याला? मामा, तू काही काळजी करू नकोस. लवकरच आपल्याला सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. आणि हो, मला 100% गॅरंटी आहे की सोहम निर्दोष असणार. रिया, कशावरून बोलत आहेस मामा? तुला काही पुरावा मिळाला आहे का? मामा, अगं बाळा, इतकी वर्ष मी या नोकरीमध्ये आहे. अशी कितीतरी माणसे मी पाहिली आहेत आणि त्यांच्या फोनवरच्या बोलण्यावरून नक्कीच जाणवते की सोहम निर्दोष असेल. रिया, मामा, याबद्दल घरी काहीच बोलू नको. जोपर्यंत खरे खोटे समोर येत नाही तोपर्यंत कोणाला काही सांगायचे नाही मला. मामा, हो, पण तू थोडा आता धीर धर. लवकरच या केसचा निकाल आम्ही लावू आणि तेव्हाच तुला सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. रिया, बरं झालं तू या केसमध्ये आहेस म्हणून. मला तर प्रश्न पडला होता, काय आणि कसे करायचे, कसे सोडवायचा हा गुंता. खरंच इच्छा जर तीव्र असेल तर मार्ग मिळतोच. थँक्स मामा. मामा आणि रियाच्या डोक्यावर हात ठेवतात आणि म्हणतात, जा आता जाऊन झोप, जास्त काळजी करू नकोस, मी आहे ना तुझ्याबरोबर. रिया, हो जाते, गुड नाईट. मामा, गुड नाईट. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर
रिया मात्र खुश असते. तिची आता पक्की खात्री झालेली असते की काही झालं तरी विनीता आपल्या आयुष्यात येऊ शकत नाही. ती मनातल्या मनात विचार करू लागते, जर विनीताने खरंच काही सचिन परब यांना केलं असेल तर ती केसमध्ये अडकेल आणि जेलमध्ये जाईल, आणि जर तिने काहीच केलं नसेल तरीही सचिन परब जिवंत असल्यामुळे ती आपल्या आयुष्यात परत येण्याचा प्रश्नच येत नाही. आता असे अनेक विचार तिच्या मनात येऊ लागतात आणि ती खुश होते. एक भीती मात्र मनात कायम राहते की तो मुलगा सोहमचा असेल तर काय होईल, आणि या विचाराने परत तिच्या चेहऱ्याचा रंग उडून जातो. आता ती आवरून नाश्ता करून ऑफिसला जायला निघते. ऑफिसमध्ये सोहम तिची वाट बघत असतो. सोहम तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतो, पण तिने त्याच्याकडे लक्ष दिलेच नसते आणि ती आपल्या कामात गुंतून जाते. तिकडे मामा सुजयला फोन कॉल ट्रेस करायला सांगतात. यातून त्यांना काहीतरी नवीन माहिती मिळणार असते. मामा केसवर काम करत असतात. इतक्यात त्यांना USA वरून कॉल येतो. त्यात त्यांना नवीनच माहिती समजते. आता त्यांच्यासाठी केस अधिकच गुंतागुंतीची बनून जाते. त्यासाठी ते केसची परत पहिल्यापासून उजळणी करण्याचा प्रयत्न करतात आणि इन्स्पेक्टरला सांगून सुजयचे पहिले कॉल रेकॉर्ड्स मागून घ्यायला सांगतात. सोहमला परत विनीता कॉल करून धमकी देते, जर त्याने तिला स्वीकारले नाही तर ती त्याच्या विरोधात पोलीस कंप्लेंट करेल. सोहमला यातून कसा मार्ग काढायचा हे सुचत नाही. तो अभिला फोन करतो आणि अभिला सगळं काही सांगून टाकतो. अभि त्याला रियाशी बोलण्याचा सल्ला देतो. अभिचे ऐकून सोहम रियाशी बोलण्याचा प्रयत्न करतो, पण रिया त्याच्याशी काहीच न बोलता निघून जाते. सोहम तिच्या पाठीमागे जातो. रिया आपल्या स्कूटी घेऊन निघून जाते. सोहम रियाचा पाठलाग करत असताना त्याचा ॲक्सिडेंट होतो आणि तो जागीच बेशुद्ध होतो. त्याला इतर लोक हॉस्पिटलमध्ये घेऊन जातात, पण रिया फास्ट निघून गेलेली असते. तिला माहीतच नसते की सोहम आपला पाठलाग करत आहे आणि पाठलाग करत असताना त्याचा ॲक्सिडेंट झाला आहे. ती घरी पोहोचते. आई तिला चहा देते. ती चहा घेत असते. इतक्यात तिला एक फोन येतो. तो फोन संकेत दादाचा असतो. तो तिला सोहमचा ॲक्सिडेंट झाला आहे हे सांगतो आणि हॉस्पिटलमध्ये बोलवून घेतो. हे ऐकताच रियाच्या डोळ्यातून पाणी वाहू लागते. तिला एक धक्काच बसतो. आई तिला विचारते, काय झालं रिया? आई, सोहमचा ॲक्सिडेंट झाला आहे, आणि ती मोठ्याने रडू लागते. तिचा आवाज ऐकून घरातले सगळेच येतात आणि सर्वांना ही गोष्ट समजते. ते सगळेजण रियाला घेऊन हॉस्पिटलमध्ये जातात. सोहमला खूप मार लागलेला असतो आणि आता तो खूपच सिरियस असतो. रिया या सगळ्यासाठी स्वतःला कारणीभूत समजत असते. काहीच वेळात मामाही तेथे हॉस्पिटलमध्ये येतात. सोहमला ज्या गाडीने उडवलेले असते ती गाडी संगीता परब यांची असते. मामा त्यांना ताब्यात घेतात आणि त्यांची चौकशी करणार असतात. इतक्यात कॉल येतो. त्या कॉलमध्ये त्यांना असे समजलेले असते की विनीतावर हल्ला झाला आहे. मामा संगीता परब यांना अरेस्ट करून ठेवतात आणि विनीताकडे जातात. विनीताच्या डोक्यावर जोरात कोणीतरी मारलेले असते आणि ती देखील शुद्धीत नसते. तिचा मुलगा जोरात मम्मा मम्मा म्हणून रडत असतो. विनीतावर पाळत ठेवलेले इन्स्पेक्टर त्यांनी त्या माणसाला पाहिलेले नसते, पण विनीताच्या मुलाने त्या माणसाला पाहिलेले असते. इतक्यात विनीताचा मुलगा गायब झालेला असतो. आता ही केस आणखीनच गुंतागुंतीची होत जाते, पण जोपर्यंत विनीता शुद्धीत येत नाही तोपर्यंत त्यांना काही समजणार नसते. मामा परत येऊन संगीता परब यांची जबानी घेतात. त्यामध्ये त्यांनी संगीता परब या सांगतात की हा ॲक्सिडेंट माझ्या हातून चुकून झाला आहे, पण सोहम सिरियस असल्यामुळे संगीता परब यांनी कस्टडीत घेतात. संगीता परब या कुणाला तरी कॉल करून बोलावून घेतात. त्यांनी कॉल केलेली व्यक्ती येऊन त्यांना जामीन करते. त्या व्यक्तीला पाहून इन्स्पेक्टर शॉक बसतो आणि ते मामाच्या कानात काहीतरी सांगतात. ते ऐकून मामा त्या व्यक्तीवर पाळत ठेवायला सांगतात आणि त्या व्यक्तीवर पाळत ठेवल्यावर बऱ्याचशा गोष्टी क्लिअर होऊन जातात आणि आता विनीताचा मुलगा देखील सापडतो. मामा त्या व्यक्तीला ताब्यात घेतात आणि त्या केसचा निकाल लागलेला असतो. खरा गुन्हेगार मामाच्या ताब्यात असतो. इकडे विनीता शुद्धीवर येते, पण सोहम अजूनही शुद्धीवर आलेला नसतो. मामा त्या व्यक्तीला कस्टडीत ठेवतात आणि त्याच्यावर गुन्हा दाखल करतात. आता ते सोहमला बघायला हॉस्पिटलमध्ये येतात, पण सोहम अजूनही सिरियस असतो. मामा रियाला बाजूला घेऊन सांगतात, सोहम पूर्णपणे निर्दोष आहे. त्याने काहीच नाही केले. तुझ्या मनात जो संशय होता तो पूर्णपणे खोटा ठरला आहे आणि ज्या व्यक्तीने हे सर्व घडवून आणले आहे ती व्यक्ती आता आमच्या ताब्यात आहे. रिया, कोण आहे ती व्यक्ती? मामा, हे मी तुम्हाला सगळ्यांना परवा दिवशी सांगेन. तोपर्यंत विनीताला देखील डिस्चार्ज मिळेल. रिया, विनीताला काय झाले आहे? मामा,
तिच्यावर हल्ला झाला होता आणि तो त्याच व्यक्तीने केला होता. रिया, काय? सांगा ना मामा, कोण आहे तो व्यक्ती? मामा, ही केस ज्या व्यक्तीच्या संदर्भात होती त्या व्यक्तीसमोर सर्व खुलासा करण्यात येईल आणि ही केस साधीसुधी नसून हाय प्रोफाईल केस आहे. त्यामुळे मला आता तुला काहीच सांगता येणार नाही. पण एकच सांगेन, सोहमचा याच्याशी काहीही संबंध नाही आणि आता तू सोहमवर आणि तुझ्या संसारावर लक्ष दे. रिया, हो मामा. रिया सुटकेचा निश्वास टाकते. तिच्या मनात अपराधीपणाची भावना निर्माण होते. आपण सोहमवर संशय घेत राहिलो याचे तिला वाईट वाटू लागते आणि सोहम अजूनही शुद्धीवर आला नसल्यामुळे तिची काळजी वाटते. ती आता मनातल्या मनात देवाची धावा करू लागते. सोहम शुद्धीवर येईल का? या केसमध्ये जो व्यक्ती सापडला आहे तो सुजय असेल का आणखीन कोण असेल हे पाहण्यासाठी आपल्याला पुढचा व्हिडिओ पाहावा लागेल. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे सांगायला विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करूया. भेटूयात लवकरच शेवटच्या भागासोबत. तोपर्यंत धन्यवाद.